एक मोठी बातमी समोर येते कणकवलीमधून। कणकवलीत शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येणार असं कळतंय। वैभव नाईक आणि राजन तेली यांच्यात गुप्त बैठक झाली अशी माहिती मिळतेय। एकीकडे कणकवलीतलं राजकारण चांगले स्थापलेलं असताना आणि दोन सेना अर्थातच उभी फूट शिवसेनेमध्ये पडल्यानंतर दोन सेना तयार झालेल्या आहेत आणि यात आता कणकवलीच्या आगामी निवडणुकांसाठी ठाकरे सेना आणि शिंदे सेना एकत्र येणार असा सवाल उपस्थित केला जातोय। वैभव नाईक आणि राजन तेली यांची गुप्त बैठक झाली। अधिक माहिती घेऊयात गुरुप्रसाद दळवी यांच्याकडून। गुरुप्रसाद, दोन्ही सेना एकत्र येणार का? नक्कीच प्रज्ञा, या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे आणि उद्धव ठाकरे आणि शिंदे सेना पदाधिकाऱ्यांची कणकवलीत एकत्र बैठक झाल्याचं समजतंय। खरं तर यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेने आपली ताकद वाढवायला सुरू केली आहे आणि कणकवली नगरपंचायतीमध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार समीर नलावडे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे सेना हे एकत्र येताना दिसत आहेत। यासाठी कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे सेना व शिंदे शिवसेना या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाल्याचं देखील सूत्रांकडून प्राप्त माहिती झालेली पुढे येते। यामध्ये नगराध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे सेनेचे नेते संदेश पारकर यांचं नाव पुढे येत असून त्याला शिंदे शिवसेनेचा पाठिंबा दिल्याचे देखील समजते। त्यामुळे राज्यात राजकारणात नवीन समीकरण उदय येताना दिसत आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर कणकवलीमध्ये आगामी नगरपरिषदा नगरपंचायत निवडणुकांसाठी वैभव नाईक राजन तेली यांच्यात गुप्त बैठक झालेली आहे असं कळतंय आणि दोन्ही सेना एकत्र येत आहेत, अर्थातच भाजपला शह देण्यासाठी अशी देखील माहिती आता समोर येते। अशा पद्धतीनं जर समीकरण बदलत गेली तर त्याचे कशा पद्धतीनं परिणाम आगामी निवडणुकांमध्ये होताना पाहायला मिळतात हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे। या संपूर्ण प्रकरणात वैभव नाईक आणि राजन तेली यांच्यात तर गुप्त बैठक झालेली आहेच, पण त्याबरोबरीनं आपण बघतोय जे कधी काळी एकमेकांच्या विरोधात वारंवार टीका करणारे असे हे नेते एकत्रित येत आहेत आणि गुप्त बैठका घेत आहेत आणि त्यामुळेच हा भाजपला शह देण्याचा प्रयत्न आहे असं म्हटलं जातंय। तर संदेश पारकर आणि सतीश नाईक यांच्यात सुद्धा एक बैठक झाली असंही कळतंय आणि त्यामुळेच या संपूर्ण शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येणार का असा सवालही उपस्थित केला जातोय। आगामी पंचायत समिती नगरपरिषदा निवडणुका आणि त्या अनुषंगानेच कणकवलीमध्ये काही फेरबदल होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती घेऊयात गुरुप्रसाद आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, या गुप्त बैठका आणि दुसरीकडे आपण बघतोय की भाजपला शह देण्याचा हा प्रयत्न हा कितपत यशस्वी ठरेल असं वाटतंय? काय कार्यकर्त्यांमध्ये चर्चा? नक्कीच ऋतुजा, एकंदरीत बघायला गेलं तर 2 दिवसापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते आणि त्या ठिकाणी त्यांनी अगदी भाजपला स्वबळाचा नारा त्यांनी तिथे दिला होता। त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत राणे भाजप ह्याच्यामध्ये आहे तोपर्यंत हे जे आहे ते राणेंच्या त्याच्यामध्ये चालेल आणि भाजपचं सिंधुदुर्ग जिल्हा राहील असंही देखील त्यांनी सांगितलं होतं। परंतु याची एकंदरीत समीकरण बघताना कुठेतरी भाजपला सुद्धा आता हे थोडं जड होताना दिसत आहेत। त्यामुळे कुठेतरी हे एकीकरणाचे प्रयत्न शिंदे सेनेचे चालू असल्याचा प्रयत्न दिसत आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी गुरुप्रसाद। कणकवलीमध्ये आपण बघतोय शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येणार असं कळतंय। स्वतः राजन तेली आपल्या सोबत आहेत। राजन तेलीजी, तुमची गुप्त बैठक झाली असं कळतंय, काय आगामी निवडणुकांसाठी तुमची रणनीती? एक म्हणजे गुप्त बैठक कुठलीही झालेली नाहीये। शहरातल्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक ज्या संस्था आहेत त्यांचा एक प्रस्ताव असा आलाय की कणकवलीमध्ये कटुता राहू नये, लहान शहर आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून जर एखादी शहर विकास आघाडी काढली तर काय होईल, तुम्ही याच्यात आम्हाला मदत कराल का, अशा प्रकारचा एक प्रस्ताव सगळ्यांनी मिळून या ठिकाणी दिलेला आहे। तो प्रस्ताव आमच्या वरची जी मंडळी आहेत, वरिष्ठ जे निर्णय घेणार आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पाठवलेला आहे। त्यांचा निर्णय झाल्यानंतर, तो निर्णय काय अजून झालेला नाही आहे, पण त्यांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही त्या लोकांना तसं कळवू। पण राजनजी, आगामी निवडणुका लक्षात घेता तुम्ही राणेंनाही शह देण्याची तयारी करताय असंही कळतंय? याच्यात राणेंना शह द्यायचा विषयच येत नाहीये, कारण बघा की निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि शेवटी ते या ठिकाणी जिल्ह्याचं नेतृत्व आता करतायत।
उदय सामंत पण त्यांना मदत करतायत. त्यामुळे त्यांना शिवाय देण्याचा विषय येत नाही. प्रत्येक जण आपापल्या पार्टीचं काम करतोय. जसं निलेश राणे आपल्या पार्टीचं काम करतात तसंच नितेश राणे मंत्री ते आपल्या पार्टीचं काम करतायत. आता श काटशाचा तर प्रश्नच येत नाही. त्यांनीच भारतीय जनता पक्षाने आणि विशेष करून नितेश राणे आम्ही स्वबळावर लढवणार आहोत असं त्यांनी जाहीर केलंय. शिंदे गटाच्या किंवा शिवसेनेच्या कुठल्याही एका पण नेत्याने आज मितीपर्यंत आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार असं कधी जाहीर केलेलं नाहीये. त्याच्यामुळे हा प्रश्नच येत नाहीये. हा प्रस्ताव त्यांचा आलेला आहे. त्यामुळे मिटिंग कुठल्या झालेल्या नाहीत. प्रस्ताव आलाय. त्या प्रस्तावावर चर्चा आज रात्री निलेश राणे मतदारसंघात येतील. उद्या उदय सामंत या ठिकाणी आहेत. प्रस्ताव आम्ही वरच्या लोकांकडे यापूर्वीच काल आला ते येऊन पाठवलाय. त्याच्यावर जो निर्णय आहे ती वरची मंडळी करायचा नाही करायचा ते निर्णय घेतील. आणि जर भारतीय जनता पक्षाने सांगितलं बाबा युती करायची तर त्याच्यावर निर्णय होईल. तो निर्णय घेणं हा काय आमच्या जिल्ह्यातल्या लोकांच्या हातात नाहीये. ती वरिष्ठ मंडळी निर्णय घेतील. बरं, पण कणकवली छोटं शहर आहे, सगळ्यांनी एकत्र राहावं असं तुमचं जे म्हणणं आहे त्यात आता राणे सुद्धा एकत्र येणार आणि बैठक घेणार का? नाही, आता ह्याच्याबाबतचा जो निर्णय आहे तो निर्णय तीच लोक घेऊ शकतात. आता निलेश राणेंनी आपलं काम सुरू जोरदार केलेलं आहे. आता मध्यंतरी त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आले नाही 4 दिवस, पण आज रात्री ते परत येतील. त्यांनी कुडाळ मालवणमध्ये तर खूप चांगल्या प्रकारचं काम सुरू केलंय. त्यांनी आता सावंतवाडीत लक्ष घातलेलं आहे, कणकवलीत लक्ष घातलेलं आहे. त्या पद्धतीने आपण आता त्यांनी काम सुरू केलेलं आहे. आज रात्री आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून उद्या उदय सामंत येतात त्यांच्याशी चर्चा करून पुढच्या ज्या काही रणनीती आहेत त्या आखल्या जातील. नक्कीच. राजनजी, आमच्याशी बोललात त्यासाठी धन्यवाद. तर एकीकडे आपण बघतोय कणकवली शहर छोटं आहे आणि त्यामुळे एकत्रित लढण्यासंदर्भात किंवा स्वतंत्र लढण्यासंदर्भातही निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतील असं त्यांनी म्हटलंय.